तर कालचं जे सेशन होतं त्यामध्ये आपण रक्तपित्ताचं महत्त्व, त्याची संप्राप्ती अभ्यासण्याचं महत्त्व काय आहे आणि संप्राप्तीतला पहिला जो टप्पा आहे हेतू सेवनाचा, तर त्या हेतूंच्या ज्ञानावरून चिकित्सेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कशी मदत मिळते आणि बृहत्रयीतले जे रक्तपित्ताच्या संदर्भातले उक्त आणि अनुक्त हेतू आहेत, आहारीय, विहारीय आणि मानस, त्यांचं ज्ञान कसं करून घ्यायचंय आणि त्यांचं बल जे आहे ते कसं ठरवायचंय त्याबद्दल माहिती घेतली होती. तर संप्राप्तीतला जो पुढचा टप्पा आहे तो म्हणजे हेतू सेवनामुळे होणारा दोष प्रकोप. आता हा दोष प्रकोप किती अँगलने आम्हाला समजून घ्यायचा आहे आणि तो प्रत्येक अँगल आम्हाला चिकित्सेपर्यंत पोहोचण्यासाठी कशी मदत करणार आहे ते आपण सुरुवातीला बघूया आणि मग रक्तपित्तातल्या दोष प्रकोपाकडे जाऊया. तर हा दोष प्रकोप जो आहे तो कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार आम्हाला त्या संदर्भात करायचा आहे, तर ते चरक सूत्रस्थानाचा जो 15वा अध्याय आहे त्या 15व्या अध्यायामध्ये 5 नंबरचा श्लोक आहे, 93 पेज नंबर वरती. ऍक्च्युली तो दोषांच्या सूक्ष्म अवस्थांतराचा श्लोक आहे, पण आपण प्रकोपाच्या बाबतीत पण तो समजावून घेऊ शकतो. तर त्या श्लोकामध्ये त्यांनी टीकेमध्ये काय सांगितले बघा, तिथे काही दोष प्रकोप समजून घेण्याच्या बाबतीतले पॅरामीटर्स आहेत असं आपण म्हणू शकतो. पहिलं काय दिले त्यांनी की दोषांचा क्षय आहे की वृद्धी आहे, म्हणजे इथे समत्व सुद्धा दिलंय, पण आपण प्रकोपाच्या बाबतीत बोलतोय म्हणून समत्व आपण काढून टाकले, कारण आपल्याला माहितीये की प्रकोपाची व्याख्या काय दिली अष्टांग हृदयकारांनी सूत्रस्थानाच्या 12व्या अध्यायामध्ये, कोपस्तु उन्मार्गगामिता. या उन्मार्गगामिताची टीका काय दिली अरुण दत्तांनी की उन्मार्गगामिता इति स्वस्थानं त्यक्त्वा दोषस्य यत् पुनः मार्गांतरम गमनम स कोप इति उच्यते. मग इथे स्थान शब्दाचा जर अर्थ आपण त्या दोषांची जी स्थानं दिली आहेत, म्हणजे वातदोषाची स्थानं पक्वाशय, कटीसक्ती, श्रोत्र अस्थी जी काही दिली आहेत ती जर घेतली तर पक्वाशयगत वात किंवा संधिगत वात असे व्याधी उद्भवण्याचं कारणच नव्हतं. म्हणजे स्थान ह्या शब्दाचा काहीतरी वेगळा अर्थ त्यांना अपेक्षित आहे आणि तो जो अर्थ आहे तो चरक सूत्रस्थानाचा जो 17वा अध्याय आहे त्या 17व्या अध्यायामध्ये 112 नंबरचा जो श्लोक आहे 105 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी त्या स्थान शब्दाचा अर्थ टीकेमध्ये दिलेला आहे. चरक सूत्रस्थान 17वा अध्याय त्यामध्ये 112 नंबरच्या श्लोकाची जी टीका आहे 105 पेज नंबर वरती, तिथे स्थान शब्दाची टीका काय दिली आहे, स्थानमिती स्वमान अवस्थानम. म्हणजे काय, तर स्वतःच्या प्राकृत प्रमाणापेक्षा जेव्हा दोष वाढलेले असतील किंवा कमी झालेले असतील तर या दोन्ही अवस्था ज्या आहेत त्या प्रकोप ह्या संज्ञेच्या अंतर्गत येतात. पण आपण जनरली बघतो की जिथेही आपण दोषाची व्याधींची संप्राप्ती बघतो तिथे दोष प्रकोप हा शब्द जिथे असतो तिथे वृद्धी स्वरूपातच जनरली तो प्रकोप अपेक्षित असतो. आणि काय होतं, लिंग सोमजहती इति अनेन क्षीणानां प्रकृतिलिंग क्षय व्यतिरिक्तम विकार कर्तृत्वम नास्ति इति दर्शयति. म्हणजे क्षीण दोष आहेत म्हणजे काय की ते त्यांच्या प्राकृत मानापेक्षा प्राकृत प्रमाणापेक्षा ऑलरेडी कमी आहेत, म्हणजे त्यांची कर्म सुद्धा ते व्यवस्थितरित्या मॅनिफेस्ट करू शकत नाहीये, तर विकारांची निर्मिती करणं हे तर दूरच आहे. त्यांनी वृद्ध दोषाद्वारे कशा प्रकारे विकारांची उत्पत्ती होते ते सांगितले पुढे. यतो वृद्धा उन्मार्गगामिनो दोषा दुष्यम दूषयंतो ज्वरादीन कुर्वन्ति न क्षीणाः स्वयमेव दुस्थितत्वात्. कारण हे जे क्षीण दोष आहेत म्हणजे ते स्वतःच्या प्रमाणापेक्षा ऑलरेडी कमी प्रमाणात आहेत, मग ते कुठेतरी उन्मार्गगामी होऊन पुढे दुष्यांची दुष्टी करणं आणि ज्वरादी सारख्या व्याधींची निर्मिती करणं हे त्यांच्याकडून शक्य नाही. आणि अशाच प्रकारचं जे वर्णन आहे ते चरक विमानस्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्या 5व्या अध्यायामध्ये जो 23 नंबरचा श्लोक आहे 252 पेज नंबर वरती, त्याची टीका आहे. त्या टीकेमध्ये त्यांनी सांगितले बघा की क्षीण झालेले दोष व्याधींची उत्पत्ती का करू शकत नाही, तर क्षीणाश दोषा न अन्य दुष्टीम कुर्वन्ति किंतु स्वयमेव क्षीण स्वलिंगा भवन्ति इति आदि वेदितव्यम. म्हणजे क्षार उष्ण तीक्ष्णानाम श्लेष्मक्षये स्निग्ध गुरु मधुर सांद्र पिच्छिलानाम द्रव्यानाम. म्हणजे ज्या दोषाच्या क्षय झालेला आहे त्या दोषाच्या समान गुणात्मक द्रव्यांचा प्रयोग तिथे त्यांनी सांगितलाय. हे झालं पहिलं पॅरामीटर की दोषांचा प्रकोप जो आहे
क्षय स्वरूप आहे की वृद्धी स्वरूप आहे. दुसरं जे पॅरामीटर आहे ते चरक सूत्रस्थानाचा जो 15वा अध्याय आपण पाहत होतो, त्या 15व्या अध्यायाच्या त्या 5 नंबरच्या श्लोकाच्या टीकेमध्ये 93 पेज नंबरवरती दुसरं पॅरामीटर काय दिलंय की प्रकुपित झालेले हे दोष आहेत ते ऊर्ध्व देहगामी आहेत, अधो देहगामी आहेत की तिर्यकगामी आहेत. मग हे समजल्यानंतर आम्हाला चिकित्सेसाठी कशी मदत होणार आहे, तर आम्हाला एक चिकित्सा सूत्र माहितीये की घ्राणेनच ऊर्ध्व चतुर्थान पक्वाधानात गुदेनच, म्हणजे यातून आपल्याला अभिप्रेत काय आहे समजून काय घ्यायचं आहे, तर ज्या मार्गात दोषांची वृद्धी असेल त्याच्या जवळच्या मार्गांनी त्याची चिकित्सा करायची आहे. आणि हाच जो आहे म्हणजे दोषांचा प्रकोप कुठल्या मार्गात झालेला आहे त्याचा वापर करून त्याच्यावर आधारित असे बऱ्याच व्याधींचे चिकित्सा सूत्र सुद्धा त्यांनी सांगितलेत. म्हणजे रक्तपित्ताच्याच बाबतीत बघा, चरक निदान स्थानाचा जो दुसरा अध्याय आहे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये 19 नंबरचा जो श्लोक आहे 207 पेज नंबरवरती, तिथे त्यांनी रक्तपित्ताचं चिकित्सा सूत्र सांगितले. तिथे काय म्हटलंय, प्रतिमार्गम चारणम रक्तपित्ते विधीयते, म्हणजे हे प्रकुपित झालेलं पित्त रक्तासोबत मिश्र झालेलं असं जर ऊर्ध्व स्रोतसान वाटे जर बाहेर येत असेल किंवा ऊर्ध्व देहामध्ये जर अशा दोषांची दृष्टी झालेली असेल तर आम्ही चिकित्सा काय करणार आहे, तर विरेचन करणार आहेत. आणि जर अधो देहामध्ये असेल तर चिकित्सा काय करणार आहे, तर वमन करणार आहेत. हा प्रतिमार्ग हरण सिद्धांत त्यांनी सांगितलाय. चरक चिकित्से स्थानाचा जो 12वा अध्याय आहे शोथ चिकित्सेचा अध्याय, त्यामध्ये पण दोष कुठल्या मार्गामध्ये आहेत त्यानुसार त्यांनी, किंवा दोषांची गती कुठे आहे, ऊर्ध्व देह आहे, अधो आहे की तिर्यक आहे, त्यानुसार चिकित्सा सिद्धांत त्यांनी सांगितलाय. जो 17 नंबरचा श्लोक आहे 12व्या अध्यायामध्ये 484 पेज नंबरवरती, तिथे त्यांनी काय म्हटलंय बघा, शिरोगतम शीर्ष विरेचनैहि अधो विरेचनैहि ऊर्ध्वहरैहि तथा ऊर्ध्वजम, म्हणजे ही शोथ स्वरूपात दोष संचिती दोषांचा प्रकोप जर ऊर्ध्व मार्गात असेल तर वमन चिकित्सा सांगितली आणि जर अधो मार्गात असेल तर विरेचन चिकित्सा सांगितली. हे झालं ऊर्ध्व आणि अधो देहगमनाच्या बाबतीत. मग तिर्यकगत जर दोष गेलेले असतील, दोषांचा प्रकोप जर तिर्यकगत असेल तर त्याची चिकित्सा काय करायची, तर चरक निदान स्थानाचा जो 8वा अध्याय आहे त्या 8व्या अध्यायामध्ये 38 नंबरचा श्लोक आहे 229 पेज नंबरवरती, तिथे त्यांनी सांगितलंय काय म्हटलंय त्यांनी त्याच्या चिकित्सेच्या बाबतीत, प्रयोगैहि क्षपयेद्वातान सुखम वा कोष्ठ मानये ज्ञात्वा कोष्ठ प्रपन्नास्थान यथासन्नम हरेत बुधा, म्हणजे तिर्यकगत जर दोषांचा प्रकोप असेल तर आयदर त्यांची शमन चिकित्सा करून त्यांचं क्षपण करायचे किंवा त्यांना सुखपूर्वक कोष्ठात आणायचे आणि एकदा ते कोष्ठात आले याचं आपल्याला ज्ञान झालं की जवळच्या मार्गाने त्यांचं निर्हरण करायचंय. हे झालं दुसरं पॅरामीटर. तिसरं पॅरामीटर काय दिलंय, चरक सूत्रस्थानाचा 15वा अध्याय जो आपण बघत होतो, मूळ 5 नंबरचा श्लोक 93 पेज नंबरवरती, तिथे टीकेमध्ये तिसरं पॅरामीटर काय दिलंय आपल्याला की शाखाश्रयत्व कोष्ठाश्रयत्व मध्यम मार्गाश्रयत्व, म्हणजे हा जो दोष प्रकोप आहे तो शाखाश्रित आहे, कोष्ठाश्रित आहे की मध्यम मार्गाश्रित आहे, हे पण जाणून घेणं महत्वाचं आहे. मग हे चिकित्सेसाठी आम्हाला कशी मदत करणार आहे, तर शोधनासारखी जी महत्वपूर्ण चिकित्सा आहे आपल्या शास्त्रात वर्णन केलेली त्यासाठी ह्या पॅरामीटरचा त्यांनी वापर केलाय. म्हणजे बघा, चरक सूत्रस्थानाचा जो दुसरा अध्याय आहे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये 15 नंबरचा श्लोक आहे 25 पेज नंबरवरती, तिथे त्यांनी शोधन कोणाला करायचे ते सांगितलंय. काय सांगितले त्यांनी, तानी उपस्थित दोषाणाम स्नेह स्वेद उपपादनैहि पंचकर्माणी कुर्वीत मात्रा कालौ विचारयन. तर ह्या उपस्थित दोषाणामची त्यांनी टीका दिलीये. त्या टीकेमध्ये काय म्हटलंय, उपस्थित दोषाणामिति शाखाम त्यक्त्वा कोष्ठगमनेन तथा लीनत्व परित्यागेन प्रधान अवस्था प्राप्त दोषाणाम, म्हणजे शोधन चिकित्सा पंचकर्म चिकित्सा तेव्हाच करायची जेव्हा प्रकुपित झालेले दोष कोष्ठामध्ये असतील तेव्हाच. मग जर हे दोषांचा प्रकोप शाखेत झालेला असेल तर काय करायचं, तर वृद्धी अभिषंदनात पाकात वगैरे जे जे आम्हाला उपक्रम सांगितले त्या उपक्रमाद्वारे त्यांना कोष्ठात आणायचे आणि एकदा ते कोष्ठात आल्यानंतर जवळच्या मार्गाने त्यांचं निर्हरण करायचंय. हे झालं तिसरं पॅरामीटर. आता चौथं पॅरामीटर त्या सूत्रस्थानाच्या 15व्या अध्यायात 5वा श्लोक जो आपण बघत होतो त्याच्या टीकेमध्ये काय दिलंय की स्वदेश गमन आहे की परदेश गमन आहे, म्हणजे प्रकुपित झालेला हा दोष स्वतःच्या स्थानात आहे की इतर दोषांच्या स्थानात आहे, हे पण बघणं महत्वाचं आहे कारण यानुसार पण चिकित्सा बदलते. बघा, चरक चिकित्सा स्थानाचा जो 28वा अध्याय आहे त्यात 189 नंबरचा जो श्लोक आहे 625 पेज नंबरवरती,
तिथे त्यांनी काय म्हटलंय, आमाशय गतम मत्वा कफम वमनमाचरेत पक्वाशये विरेकेतु पित्तम सर्वत्र गेतथा स्वेदैः विश्चंदितः श्लेष्मा यदा पक्वाशये स्थित पित्तम वा दर्शयेत लिंगम बस्ती बिस्तौ विनिर्हरेत. म्हणजे काय तर एकच कफ दोष आहे, तो जर आमाशयात प्रकटीत झाला म्हणजे त्याच्या स्वस्थानामध्ये त्याची वृद्धी झाली तर वमन चिकित्सा सांगितली आहे, आणि तोच जर कफ दोष स्वेदनाद्वारे विश्चंदित होऊन पक्वाशयात जर गेला म्हणजे वातस्थानात गेला, इतर दोषाच्या स्थानात गेला तर चिकित्सा जी आहे ती बसती आहे. म्हणजे दोष एकच आहे पण चिकित्सा का बदलली तर त्याच्या स्थानावरून बदलली, की तो स्वतःच्या स्थानात प्रकोपित आहे की इतर दोषांच्या स्थानात प्रकोपित झालाय. नंतरचं पॅरामीटर काय दिलंय चरक सूत्रस्थानाच्या 15व्या अध्यायामध्ये जो आपण पाहत होतो 5 नंबरचा श्लोक, तिथे स्वतंत्र किंवा परतंत्र. काल आपण पाहिलं की स्वतंत्र परतंत्र म्हणजे काय आहे, आणि मग स्वतंत्ररित्या जर दोषांचा प्रकोप झालेला असेल तर तिथे तर गुणविपरीत चिकित्साच करायची आहे. आणि परतंत्राच्या बाबतीत पण आपण काल बघितलं होतं, चरक चिकित्सा स्थानाचा जो 4था अध्याय आहे त्यात 29 नंबरचा एक श्लोक आपण बघितला होता 430 पेज नंबरवरती. तिथे परतंत्ररित्या झालेला पित्त प्रकोप होता आणि चिकित्सेचं वर्णन पण त्याचं तिथे केलेलं होतं. ते काय म्हटलेलं आहे की प्रायेण ही समुत्क्लिष्टम आमदोषात शरीरिनाम वृद्धिम प्रयाती पित्ताश्रुक तस्मात कल्यंघ्य मादित. म्हणजे ही चिकित्सा त्यांनी कशावरून ठरवली तर ज्या हेतूंच्या सेवनामुळे दोषाचा प्रकोप झाला परतंत्ररित्या त्या हेतूंच्या गुणांच्या विपरीत चिकित्सा त्यांनी इथे केली आहे. म्हणजे हा एक पॅरामीटर झाला. आणि शेवटचा पॅरामीटर त्यांनी काय दिलाय सूत्रस्थानाच्या 15व्या अध्यायात की अंशांश विकल्प. आता हे अंशांश विकल्प समजून घेणं म्हणजे काय तर चरक निदान स्थानाचा जो पहिला अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायामध्ये 12 नंबरचा एक श्लोक आहे. त्या 12 नंबरच्या श्लोकामध्ये 5 नंबरचा जो उपश्लोक आहे त्याच्या टीकेमध्ये त्यांनी सांगितलंय की अंशांश विकल्प म्हणजे काय. तिथे काय म्हटले त्यांनी 197 पेज नंबरवरती, तत्र दोषाणाम अंशांश विकल्पो यथा वाते प्रकुपिते अपि कदाचित वातस्य पित्तकयोः अपि उदाहर्यो अंशांश विकल्पः इयं च अंशांश बल विकल्पो दोषानां शीतादि गुणोद्भूत हेतु भेदात भवति. म्हणजे काय तर वाताचा प्रकोप झालाय पण तो कुठल्या गुणांच्या प्राधान्यामुळे झालाय, म्हणजे शीत गुणाने वाताचा प्रकोप झालाय की लघु गुणाने झालाय की वृक्ष गुणाने झालाय हे जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. मग हे जाणून घेतल्यानंतर चिकित्सेसाठी आम्हाला कशी मदत होणार आहे, चिकित्सा ह्या अंशांश विकल्पानुसार कशी बदलणार आहे. तर बघा चरक निदान स्थानाचा जो पहिला अध्याय आहे हाच अध्याय, त्यात 38 नंबरचा जो श्लोक आहे 204 पेज नंबरवरती, तिथे त्याची टीका दिली आहे 204 पेज नंबरवरती. त्या टीकेमध्ये डाव्या बाजूला जो पॅराग्राफ आहे त्यात खालून एक चौथी ओळ आहे. तिथे काय म्हटलंय बघा, उत्सर्गतः सस्नेहस्य अपि पित्तस्य. म्हणजे आपल्याला माहिती आहे की पित्ताचा प्राकृत गुण काय आहे, पित्तम सस्नेह तीक्ष्ण उष्ण. म्हणजे सस्नेह असणं ईषत स्निग्ध असणं हा पित्ताचा गुण आहे. पण कदाचित तेजो भूयस्त्वेन वृक्षत्वमपि भवति जीर्णज्वरे. म्हणजे जीर्णज्वर आहे तिथला जो पित्त प्रकोप आहे तो वृक्षत्वाने होणारा पित्त प्रकोप आहे, आणि म्हणून हे वृक्षत्व काउंटर ऍक्ट करण्यासाठी तेन स्निग्ध शीतम सर्पी हितम तत्र भवति इति न दोष. म्हणून त्या वृक्षत्वाला काउंटर ऍक्ट करण्यासाठी तिथे स्निग्ध आणि शीत गुणांच्या अशा सर्पीचं वर्णन केलंय. अशीच अंशांश विकल्पानुसार चिकित्सा बदलल्याचं उदाहरण बघा चरक चिकित्सा स्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्या 5व्या अध्यायात 33 नंबरचा जो श्लोक आहे 437 पेज नंबरवरती, जिथे पित्तज गुल्माची चिकित्सा त्यांनी सांगितली. त्यात काय म्हटलंय बघा, स्निग्ध उष्णेन उदिते गुल्मे पैतिके स्रंसनम हितम वृक्ष उष्णेन तू संभूते सर्पीही प्रशमनम परम. म्हणजे एकच दोष प्रकोपित झालाय, पित्ताचाच प्रकोप आहे, पण तो जर स्निग्ध उष्ण गुणाने झालेला असेल तर स्रंसन आहे, आणि तोच पित्ताचा प्रकोप जर वृक्ष उष्णाने झालेला असेल तर चिकित्सा जे आहे ते घृतपान आहे. म्हणून अंशांश बल विकल्प समजून घेणं हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता आपण दोष प्रकोप जो आहे तो जाणून घेतला तर चिकित्सेसाठी आपल्याला कशा प्रकारे मदत होते हे पाहिलं. आणि आता आपण रक्तपित्त संप्राप्तीतला दोष प्रकोप म्हणजे पित्ताचा प्रकोप इथे घडून येतो, तो कसा घडून येतो आणि पित्त प्रकोप होतो म्हणजे नेमकं काय होतं ते बघूया आपण. तर चरक निदान स्थानाचा जो दुसरा अध्याय आहे त्यामधला जो 4 नंबरचा श्लोक काल आपण बघत होतो 205 पेज नंबरवरचा, तिथे काय म्हटलंय बघा,
उजव्या बाजूचा जो पॅराग्राफ आहे दुसरी ओळ आहे, तस्य एवम् आचरतः पित्तम प्रकोपम आपद्यते. तर तस्य एवम् आचरतः म्हणजे काय की हे जे हेतू आधी आपण त्यांनी वर्णन केलेले आहेत त्या हेतूंचं सेवन जे आहे ते कंटिन्युअसली सुरू आहे, दीर्घ काळापासून सुरू आहे. म्हणजे हा जो दोष प्रकोप आहे हा चयपूर्वक असणारा दोष प्रकोप आहे आणि आपल्याला माहिती आहे की चयपूर्वक असणारा दोष प्रकोप जो आहे तो बलवान असतो. चरक चिकित्सा स्थानाचा जो 9वा अध्याय आहे त्या 9व्या अध्यायामध्ये 12 नंबरचे श्लोक जो आहे 468 पेज नंबर वरती जिथे त्यांनी पित्तज उन्मादाची संप्राप्ती सांगितली आहे त्याच्या टीकेमध्ये दिलंय बघा काय म्हटले त्यांनी चितमिती अनेन चयपूर्वकत्वेन पित्तस्य महांतम कोपम दर्शयति चयपूर्वको हि दोषकोपो बलवत्वात महान भवती. म्हणजे चयपूर्वक जर दोष प्रकोप झालेला असेल तर तो जास्त बलवान असतो. म्हणजे जसं आम्ही हेतूंच्या बलाचे काही पॅरामीटर्स बघितले तसं दोष प्रकोपाचं बलाचं असेसमेंट करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. का तर लक्षणांचं बल जे आहे ते दोषांच्या बलावर अवलंबून असतं आणि व्याधीचं बल जे आहे ते लक्षणांच्या बलावर अवलंबून असतं. म्हणजे अल्टिमेटली दोष बल इज रिस्पॉन्सिबल फॉर व्याधी बल आणि त्या व्याधी बल जर जास्त तीव्र असेल तर तशा प्रकारची चिकित्सा आम्हाला करावी लागेल. म्हणून ह्या दोष प्रकोपाच्या बलाचं असेसमेंट करण्याचे काही पॅरामीटर्स आपल्या शास्त्रात दिलेले त्यातलं एक आपण पाहिलं की जयपूर्वक जर दोष प्रकोप असेल तर तो जास्त बलवान असतो. तर अशाच प्रकारचे काही पॅरामीटर्स आपल्याला अजून आढळतात. तर त्यातलं पहिलं पॅरामीटर आपण बघितलं. दुसरं जे आहे ते म्हणजे हेतूंचं बल आहे. आपल्याला माहिती की चरक विमान स्थानाचा जो 4था अध्याय आहे त्या 4थ्या अध्यायामध्ये 8 नंबरचा श्लोक आहे 249 पेज नंबर वरती. इथे 8 नंबरच्या श्लोकात त्यांनी सांगितले बघा दोष प्रमाण विशेषम अपचार विशेषेण. त्याच्या टीकेमध्ये काय सांगितलंय अपचार विशेषण इति महता अपचारेण भूरी दोष भवती स्वल्पेन स्वल्प इति. म्हणजे हेतूंचं सेवन जर जास्त प्रमाणात असेल मोठ्या प्रमाणात असेल किंवा हेतूंचं बल जर जास्त प्रमाणात असेल तर होणारा दोष प्रकोप हा जो आहे तो जास्त बलवान असणार आहे. हे आहे दुसरं पॅरामीटर. तिसरं पॅरामीटर काय आहे की स्थान आहे. म्हणजे बघा चरक चिकित्सा स्थानाच्या 28वा जो अध्याय आहे त्यात 198 नंबरचा श्लोक आहे 625 पेज नंबर वरती. इथे त्यांनी 198 नंबरचा जो श्लोक आहे त्यात काय म्हटलंय बघा स्वस्थानस्थो बली दोषः प्राक्तम स्व औषधैः जयेत वमनैर्वा विरेकैर्वा बस्तीभिः शमनेन. आणि त्याच्या टीकेत काय दिलंय बघा खालून जी 4थी ओळ आहे टीकेची काय म्हटले त्यात स्वस्थानस्थ इत्यादी स्वस्थानस्थो यस्मात् स्थान उपगृहणात बली दोषो भवती तस्मात् प्राक स्वैहि औषधैहि जयेत. म्हणजे जेव्हा दोषाचा प्रकोप त्याच्या स्वस्थानी झालेला असेल तेव्हा तो जास्त बलवान असणार आहे. हे झालं तिसरं पॅरामीटर. चौथं पॅरामीटर जे आहे ते चरक सूत्रस्थानाचा जो 28वा अध्याय आहे त्या 28व्या अध्यायामध्ये 7 नंबरचा श्लोक आहे जो काल आपण बघितला होता 178 पेज नंबर वरती. तिथे सांगितलंय बघा वरून एक जे तदेव अपथ्यमची काल आपण श्लोक वाचला होता त्याच्या पुढची लाईन आहे काय म्हटले त्यांनी स एव दोषः संसृष्ट योनी विरुद्ध उपक्रमो गंभीर अनुगत चिरस्थितः प्राणायतन समुत्थो मर्मोपघाती कष्टतमः क्षिप्रकारी तमश्च संपद्यते. म्हणजे हा दोष प्रकोप जर संसृष्ट योनी असेल संसृष्ट योनीची टीका दिली आहे त्यांनी आता उजव्या बाजूच्या पॅराग्राफ मध्ये काय म्हटलंय संसृष्टा मिलिता बहवो योनयः कारणानी यस्य स तथा. ते संसृष्ट योनीचे 2 अर्थ दिलेत त्यांनी. पहिला अर्थ काय दिलाय की योनयः म्हणजे कारणानी. कारणानी म्हणजे काय तर हेतूंनी म्हणजे जास्त प्रमाणात सेवन केलेल्या हेतूमुळे झालेला दोष प्रकोप किंवा हेतू बल जास्त आहे अशा वेळी झालेला दोष प्रकोप जो आहे तो क्षिप्रकारीतम आणि कष्टतम असणार आहे म्हणजे बलवान असणार आहे. आणि दुसरा संसृष्ट योनीचा अर्थ काय की अनुगुण दुष्य म्हणजे काय जो दोषाचा प्रकोप झालाय त्याच्या गुणांच्या समान गुणात्मक जर दुष्य असेल. उदाहरणच त्यांनी रक्तपित्ताचं दिलंय बघा यथा पित्तस्य रक्तम दुष्यम आसाध्यम कष्टत्वम क्षिप्रकारित्वम च भवती. म्हणजे काल आपण म्हटलं होतं की रक्तपित्ताच्या आशुकारित्वाची आशु चिकित्सा करा असं सांगण्यामागची 2 कारण आपण काल बघितली होती. आणि तिसरं कारण आपल्याला इथे मिळालंय की पित्ताचा प्रकोप झालाय आणि त्याच्या अनुगुण असणारं जे रक्तदुष्य आहे त्याची दृष्टी होते म्हणून
रक्तपित्त जे आहे ते क्षिप्रतम आहे किंवा कष्टतम आहे, क्षिप्रकारी आहे असं त्यांनी वर्णन केलंय. तिसरं पॅरामीटर काय सांगितलंय? विरुद्ध उपक्रम. तर ह्या विरुद्ध उपक्रमाचे त्यांनी उदाहरण दिलंय टीकेमध्ये. काय म्हटलंय? यथा पित्तम मेहारंभकम वचनम हि पित्तमेहा सर्व एव व्याप्याः विरुद्ध उपक्रमत्वात् इति. म्हणजे पित्तज मेहाचं वर्णन जिथे आपण पाहतो तर तिथे आपल्याला माहिती की ते याप्य सांगितले का तर विरुद्ध उपक्रम आहे म्हणून. मग हे विरुद्ध उपक्रम म्हणजे काय तर त्यांनी पुढे सांगितले बघा. विरुद्धता च उपक्रमस्यात्र यत् पित्तहरम मधुरादी तन्मेह प्रधान दुष्यो मेधसो विरुद्धम. म्हणजे पित्तज मेह आहे, मग पित्तहर चिकित्सा म्हणून आम्ही जर मधुर शीतद्रव्यांचा वापर करायला लागलो तर ते मेहातलं जे प्रधान दुष्य आहे मेद त्याच्या विरुद्ध होणार आहे. आणि जर मेदानुगुणंतु कटुवादी पित्ते विरुद्ध मिती, जर आम्ही मेदाची चिकित्सा करायची म्हणून कटू उष्ण द्रव्यांचा वापर करायला लागलो तर ते पित्ताच्या विरुद्ध होणार आहेत. म्हणजे अशी जर विरुद्ध उपक्रमाची सिच्युएशन असेल तर तेव्हा सुद्धा तो दोष प्रकोप जो आहे तो बलवान असणार आहे. नंतरची प्रोबॅबिलिटी काय सांगितली की गंभीर अनुगत. तर त्या गंभीर अनुगतच्या टीकेमध्ये काय दिले बघा. गंभीर अनुगत ती गंभीर मज्जादी धातुगत. बलवान असणार आहे. नंतरचं पॅरामीटर काय सांगितलंय की चिरस्थित. चिरस्थितची टीका काय दिली आहे? चिरस्थित इति देहे चिरकाल अवस्थानेन कृतमूलत्वात कष्टसाध्य. म्हणजे दोष प्रकोप जो आहे तो खूप काळापासून शरीरात असेल तरी सुद्धा तो जास्त बलवान ठरणार आहे, कष्टसाध्य ठरणार आहे. नंतरची प्रोबॅबिलिटी किंवा पॅरामीटर काय दिलंय की प्राणायतन समुत्थो. त्याच्या टीकेमध्ये काय दिलंय? प्राणायतन समुत्थ इति अग्रे अध्याये वक्षमान शंखादी दश प्राणायतन आश्रयी. म्हणजे जे दश प्राणायतन आम्हाला सांगितलेले त्या दश प्राणायतनापैकी कुठल्या तरी भावाच्या आश्रयाने जर दोषाचा प्रकोप होत असेल तर तो जास्त बलवान असणार आहे, कष्टतम असणार आहे, क्षिप्रकारीतम असं असणार आहे. आणि शेवटची प्रोबॅबिलिटी काय दिली आहे की मर्म उपघाती. या मर्म उपघातीची टीका काय दिली आहे? मर्म उपघाती इति प्राणायतन व्यतिरिक्त क्षिप्रतल हृदयादी मर्म उपघातकारी. म्हणजे ह्या दश प्राणायतनांच्या व्यतिरिक्त जे मर्म वर्णन केलेले आहेत, क्षिप्रतल आहेत, हृदय आहे, त्यासारख्या मर्मांच्या ठिकाणी जर हा दोष प्रकोप स्थान संशयित होत असेल तरी सुद्धा तो दोष प्रकोप जो आहे तो जास्त बलवान असणार आहे. हे काय बघितलं आपण तर हे दोष प्रकोपाचं बल असेस करण्याचे काही पॅरामीटर्स आपण बघितले. आता जो मूळ आपला श्लोक आहे चरक निदान स्थानाच्या दुसऱ्या अध्यायातला, तिथे काय म्हटलंय की 4 नंबरचा श्लोक 205 पेज नंबर वरती पित्तम प्रकोप आपत देते. आता पित्ताचा प्रकोप होतो म्हणजे नेमकं काय होतं तर चरक सूत्रस्थानाचा जो 12वा अध्याय आहे त्या 12व्या अध्यायामध्ये 7 नंबरचा जो श्लोक आहे 79 पेज नंबर वरती तिथे त्यांनी आम्हाला वातप्रकोपाची संकल्पना सांगितली आणि वातप्रकोप होतो म्हणजे नेमकं काय होतं ते आपल्याला सांगितलंय. मग त्याची मदत घेऊन आपण पित्त प्रकोप जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. फक्त फरक एवढाच आहे की वायू जो आहे तो अमूर्त आणि वेगवान आहे आणि पित्त जे आहे ते मूर्त एंटिटी आहे आणि कंपॅरेटिव्हली वायूपेक्षा त्याची गती जी आहे ती कमी आहे. सुरुवातीला त्यांनी काय सांगितलंय की हेतूंचं वर्णन केलंय आणि त्या हेतूंच्या सेवनामुळे काय होतं तर त्यांनी सांगितलं की तथा विधेषु शरीरेषु. मग पित्त प्रकोपाच्या बाबतीत आपण हे कसं रिलेट करणार तर शरीरातल्या सगळ्या स्रोतसांमध्ये उष्ण तीक्ष्ण द्रव विस्र अशा गुणात्मक हेतूंच्या सेवनामुळे त्या गुणांच्या पित्ताच्या मॉलिक्युल्सचं डिपॉझिशन व्हायला लागलंय. म्हणजे काय तर पित्त द्रव्यात्मक दृष्ट्या स्रोतसात वाढतच आहे पण गुणात्मक दृष्ट्या सुद्धा पित्ताची वृद्धी होते आणि त्याच्या परिणामी स्रोतस जी आहेत ती उष्ण तीक्ष्ण द्रव विस्र अशा पित्त प्राधान्याच्या गुणांची होत आहेत. म्हणजे शरीरात पित्त प्रकोप होतोय. म्हणजे पित्त प्रकोपाने आम्हाला काय कळालं तर एक वृद्धिरूप पित्त प्रकोप आहे ते तर आम्ही सुरुवातीला जाणून घेतलं. ही वृद्धी जी आहे ती द्रव्यात्मक तर आहे पण गुणात्मक सुद्धा आहे. म्हणजे बघा चरक सूत्रस्थानाचा जो पहिला अध्याय आहे त्या पहिल्या अध्यायात 45 नंबरचा एक श्लोक आहे. त्या 45 नंबरच्या श्लोकाची जी टीका आहे 11 नंबरच्या पेजवर
इथे डाव्या बाजूचा जो पॅरेग्राफ आहे तिथे खालून 4थी ओळ आहे, त्यात काय म्हटले त्यांनी, गुणास्तु गुणानेव जनयंतो अभिवर्धयते, म्हणजे ज्या प्रकारच्या गुणात्मक द्रव्यांचा आहार आपण सेवन करू त्या प्रकारच्या गुणांची वृद्धी शरीरामध्ये होणार आहे. शरीरामध्ये होणार आहे म्हणजे स्रोतसांमध्ये होणार आहे, आणि ती व्यक्त लक्षणांद्वारे होणार आहे. ती कशाच्या माध्यमाने, तर दोषांच्या माध्यमाने. म्हणजे ही पित्ताची वृत्ती द्रव्यात्मक आहे आणि गुणात्मक सुद्धा आहे, आणि ह्या परिणामी स्रोतसांमध्ये उष्ण तीक्ष्ण द्रव गुणांचे पित्ताचे मॉलिक्यूल डिपॉझिट व्हायला लागलेत, आणि स्रोतस सुद्धा उष्ण तीक्ष्ण अशा पित्त प्राधान्याच्या गुणांची व्हायला लागली आहे. ह्या 2 गोष्टी झाल्या. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की आपण पाहिलं की अंशांश विकल्पाचा सुद्धा विचार महत्वाचा आहे. आणि आपण जे हेतूंचं वर्णन पाहिलं त्यात प्रायः जे हेतू होते ते उष्ण तीक्ष्ण गुणांचे होते, पण त्याच सोबत अष्टांग हृदयकारांनी जो निदानस्थानाच्या 3ऱ्या अध्यायात संप्राप्ती सांगितली, तिथे त्यांनी एक महत्वाची गोष्ट काय सांगितली, की पित्तलैहि कुपितम द्रवम पित्तम, म्हणजे पित्ताच्या उष्ण तीक्ष्ण गुणासोबतच द्रव गुणाचा सुद्धा अंशांश बल विकल्प म्हणून विचार करणं महत्वाचं आहे. कारण आपण पाहिलं की एकच पित्त जर वृक्ष गुणाने वाढलं तर ते जीर्ण ज्वराची उत्पत्ती करणार आहे, आणि तेच पित्त जर उष्ण तीक्ष्ण द्रव गुणाने वाढून पुढची संप्राप्ती जर घडली तर ते रक्तपित्त करणार आहे. म्हणून अंशांश बल विकल्प जाणून घेणं पण महत्वाचं आहे. हा आपण पहिला टप्पा पाहिला की दोष प्रकोप जाणून कशा प्रकारे घ्यायचा, दोष प्रकोप जाणून घेतल्यामुळे आपल्याला चिकित्सेसाठी कशी मदत होणार आहे, आणि ह्या दोष प्रकोपाचं बल आपण कसं ठरवणार आहे, आणि रक्तपित्तामध्ये पित्त प्रकोप होतो म्हणजे नेमकं काय होतं. आता पुढचा संप्राप्तीतला जो टप्पा आहे तो आहे दुष्याची दृष्टी. चरक निदान स्थानातला जो 2रा अध्याय आहे, त्या 2ऱ्या अध्यायातला श्लोक आपण बघत होतो. तर ही दुष्यदृष्टी कळाल्यानंतर आपल्याला चिकित्सेसाठी कशी मदत होणार आहे, तर आपल्याला माहितीये की चरक चिकित्सा स्थानाचा जो 28वा अध्याय आहे त्या 28व्या अध्यायात 103 नंबरचा श्लोक आहे. त्या 103 नंबरच्या श्लोकामध्ये 621 पेज नंबरवरती त्यांनी सांगितलंय बघा, काय म्हटलंय त्यांनी, प्रत्येकम स्थान दुष्यादी क्रिया वैशेष्य माचरेत, म्हणजे दोष प्रकोपाचा तर विचार चिकित्सेसाठी करायचाच आहे, पण स्थानाचं आणि दुष्याचं सुद्धा तेवढंच महत्व आहे. म्हणजे बघा, एकच प्रकोपित झालेला वातदोष आहे, पण तो जर रक्तगत झाला तर वेगळी चिकित्सा आहे, मांसगत झाला तर वेगळी चिकित्सा आहे, जी याच अध्यायामध्ये 92 ते 94 नंबरच्या श्लोकांमध्ये दिली बघा. म्हणजे रक्तगत वात प्रकोप झाला तर शीत प्रदेह आहे, विरेचन आहे, रक्तमोक्षण आहे. तोच अस्थि मज्जागत झाला तर बाह्य आणि अभ्यंतर स्नेह असा आहे. म्हणजे दोष तोच आहे, पण चिकित्सा का बदलली, तर त्यातल्या दुष्याची इन्व्हॉल्वमेंट बदलली. म्हणून आमच्याकडे चरक सूत्रस्थानाच्या 28व्या अध्यायात धातू प्रदोषज विकारांची चिकित्सा सुद्धा सांगितली. जर धातूंची दुष्यांची चिकित्सेसाठी काहीच इन्व्हॉल्वमेंट नसती, मदत आपल्याला होणार नसती, तर त्यांनी फक्त दोषांची चिकित्सा सांगितली असती, शोधन आणि शमन. पण दुष्याला पण तेवढंच महत्व आहे, हे आपल्याला या काही सूत्रातून लक्षात आलं. तर आता रक्तपित्तातली दुष्यदृष्टी कशी होते, तर चरक निदान स्थानाचा 2रा अध्याय, त्या 2ऱ्या अध्यायामध्ये जो 4 नंबरचा श्लोक आपण बघत होतो 205 पेज नंबरवरती, तिथे पुढे काय म्हटले बघा, आता पित्ताचा प्रकोप झालाय हेतू सेवनामुळे, पुढे काय म्हटले, तस्यैव माचरतः पित्तम प्रकोपम आपद्यते लोहितम च स्वप्रमाणवती वर्तते, म्हणजे प्रकोपित झालेल्या पित्ताच्या परिणामी रक्ताची दृष्टी झालीये, आणि रक्ताची दृष्टी झालीये तर ती कशा प्रकारची झालीये, तर यांनी इथे द्रव्यात्मक रित्या ते जे रक्त आहे ते वाढलेलं आहे असं सांगितलंय. मग हे रक्त वाढतं कसं, तर आपल्याला माहिती की अष्टांग हृदय सूत्रस्थानाचा जो 11वा अध्याय आहे त्या 26 नंबरच्या श्लोकामध्ये आपल्याला आश्रय भावांचं वर्णन केलं, आणि तिथे सांगितलंय की रक्त आणि पित्त हे आश्रयी संबंधाने असतात. पित्तम तू स्वेद रक्तयोः, आणि त्याच्या खालच्याच ओळीत सांगितलं की यदि एकस्य तदन्यस्य वर्धन क्षपण औषध, म्हणजे यातल्या एका एंटिटीची वृद्धी झाली तर दुसऱ्या एंटिटीची वृद्धी होणार आहे. म्हणजे पित्ताचा प्रकोप झाला, पित्ताची वृद्धी झाली तर त्याच्या परिणामी रक्ताची वृद्धी होणार आहे. पण इथे रक्ताचीच इन्व्हॉल्वमेंट का, तर पहिलं कारण आपण पाहिलं की पित्त आणि रक्त हे आश्रयी आहेत. तर दुसरं कारण काय आहे, तर पित्त आणि रक्त जे आहे त्यांचे गुण काही प्रमाणात समान आहेत. म्हणजे बघा, चरक निदान स्थानाचा जो 4था अध्याय आहे त्या 4थ्या अध्यायामध्ये 8 नंबरचा श्लोक आहे 213 पेज नंबरवरती. हे वर्णन कशाचं आहे, तर हे वर्णन जे आहे ते मेहाचं वर्णन चाललंय, आणि ह्या मेहामध्ये काय झालंय, तर प्रकुपित झालेला जो श्लेष्म आहे तो सविसर्पण शरीरे मेदस एवादितो मिश्री भावम गच्छती,
का बरं, तर मेधसश्चैव बहुत्वात् अबद्धत्वात् मेधसस्य गुणैः समान गुणभूयिष्ठत्वात् असं त्यांनी दिले. आणि टीकेमध्ये काय दिले बघा, मेधसो गुणानां मधुर स्नेह गौरवादीनां श्लेष्मणो गुणैः गुरुशीतादिभिः भूरि सामान्यात् इत्यर्थः समानं हि समानेन मिलती इति भावः. म्हणजे जर दोषांचे आणि दुष्यांचे गुण अनुगुण असतील तर एका दोषाच्या परिणामी त्या दुष्याची दृष्टी होणं हे पॉसिबल आहे असं यांनी या श्लोकातून आपल्याला सांगितले. आणि तिसरं कारण काय आहे, तर जे चरक चिकित्सा स्थानाचा जो 4था अध्याय आहे त्या 4थ्या अध्यायातला जो 7वा श्लोक आहे 428 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी काय म्हटलंय की तैर हेतुभिः समुत्क्लिष्टम पित्तम रक्तम प्रपद्यते. ही रक्तम प्रपद्यतेची टीका काय दिली, रक्तम प्रपद्यते ती रक्तम गच्छती. म्हणजे पित्त रक्तत्वाला गेलंय म्हणजे काय, तर ते आपण पुढे पण बघणारच आहोत. पण पित्तातले जे उष्ण तीक्ष्ण गुण आहेत ते रक्तामध्ये मिसळलेत आणि रक्तातले उष्ण तीक्ष्ण गुण सुद्धा वाढलेत. हे पित्तम रक्तम प्रपद्यते आणि आपण समजून घेऊ शकतो. मग पुढे आपल्याला जे पाहिजे ते कारणाचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलंय. यदि अपि पित्तम स्वेदो रसो लसिका रुधिरम आमाशयश्च पित्तस्थानानि तत्रापि आमाशय विशेषेण पित्तस्थानम. हे आम्हाला माहितीये की स्वेद रस लसिका रुधिर आणि आमाशय ही पित्ताची स्थान आहेत आणि आमाशय हे विशेष पित्तस्थान म्हणून त्यांनी सूत्रस्थानाच्या 20व्या अध्यायात वर्णन केलंय. इति वचनेन स्वभावादेव रक्तम याती. मग हे पित्ताचं एक स्थान आहे, रक्त जे आहे ते पित्ताचं एक स्थान आहे म्हणून कदाचित ते रक्तगामी होऊ शकतं. तथापि रक्तपित्त संप्राप्त प्रधान स्थानात आमाशय रूपात. म्हणजे आमाशय हे पित्ताचं प्रधान स्थान आहे, तिथे पित्ताचा प्रकोप होतोय, पण तरी सुद्धा हे प्रकोपित झालेलं पित्त रक्तगामी होतंय. तर असं का, तर त्यांनी काय म्हटलंय, रक्तगमनमच्या पित्तस्य संप्राप्ती महिम्ना भवती. म्हणजे हा रक्तपित्ताचा संप्राप्ती महिम्ना आहे की ज्यामुळे प्रकोपित झालेलं पित्त रक्तगामी होतंय. म्हणजे आतापर्यंत काय झालंय की उष्ण तीक्ष्ण गुणात्मक आणि मात्रेने वाढलेलं असं म्हणजेच प्रकोपित झालेलं पित्त रक्ताला दृष्टी करतंय आणि ही दृष्टी जी आहे, ही वृद्धी जी आहे, हे प्रमाणाती वर्तन जे आहे ते द्रव्यात्मक तर आहेच पण गुणात्मक पण आहे. आपण जसं आता पाहिलं की रक्तम प्रपद्यते रक्तम गच्छती म्हणजे काय की पित्तातले उष्ण तीक्ष्ण गुण आता रक्तात यायला लागलेत आणि रक्त सुद्धा उष्ण तीक्ष्ण विदाही व्हायला लागले. आणि तेच सुश्रुत उत्तर तंत्राचा जो 45व्या अध्याय आहे जिथे त्यांनी रक्तपित्ताची संप्राप्ती सांगितली, त्यात त्यांनी म्हटलंय बघा, काय म्हटलंय, पित्तम विदग्धम स्वगुणैः विदहती आशु शोणितम. म्हणजे पित्तातले उष्ण तीक्ष्ण गुण तर यायलाच लागले पण त्याच्या सोबत आपल्याला माहिती की रक्ताचे स्वतःचे असे गुण आहेत ज्यामध्ये गुरु गुण आहे, स्निग्ध गुण आहे. तर हे गुरु स्निग्ध गुण सुद्धा वाढतायत. म्हणजे रक्ताची द्रव्यात्मक वृद्धी आहे, गुणात्मक दृष्ट्या त्यात प्रकोपित झालेल्या पित्तातलं उष्ण तीक्ष्णत्व येतंय आणि त्याचे स्वतःचे असे जे गुरु स्निग्ध गुण आहेत वाढलेले ते सुद्धा इथे रक्तम प्रमाणाती वर्तन जे आहे त्या शब्दातून आपल्याला अपेक्षित आहे किंवा आपल्याला समजून घ्यायचंय. आता संप्राप्तीतला तिसरा टप्पा काय आहे की स्थान संशय. आता हा स्थान संशय कळाल्यानंतर चिकित्सेसाठी आम्हाला काय मदत होणार आहे, तर आपण आताच श्लोक पाहिला की प्रत्येक स्थान दुष्यादी क्रिया वैशेष्य आचरित. म्हणजे दोष प्रकोप दुष्याची इन्व्हॉल्वमेंट याच्या सोबतच स्थान संशय कुठे होतोय त्यानुसार सुद्धा चिकित्सा बदलते. म्हणजे बघा, चरक चिकित्सा स्थानाचा जो 5वा अध्याय आहे तर त्या 5व्या अध्यायामध्ये 24 नंबरचा जो श्लोक आहे 24 नंबरचा श्लोक 437 पेज नंबर वरती तिथे त्यांनी सांगितलंय, काय म्हटलंय, स्नेहपानम हितम गुल्मे विशेषेण ऊर्ध्वनाभिषे पक्वाशय गते बसती उभयम जठराश्रय. एकच वात दोष आहे, तो जर नाभीच्या ऊर्ध्वभागी स्थान संश्रित होऊन गुल्माची उत्पत्ती झाली तर स्नेहपान द्यायचे आणि तोच वात दोष जर पक्वाशयामध्ये प्रकोपित होऊन गुल्माची उत्पत्ती झाली तर बस्ती द्यायची आणि तोच वात दोष जर आमाशयाच्या ठिकाणी प्रकोपित होऊन स्थानसंश्रित होऊन जर गुल्माची उत्पत्ती झाली तर बस्ती आणि स्नेहपान असे दोन्ही उपचार करायचे. म्हणजे दोष एकच आहे पण चिकित्सा का बदलली तर स्थान संशय जो आहे तो बदलला. म्हणजे स्थान संशय जाणून घेतल्यामुळे पण आम्हाला चिकित्सेसाठी मदत होऊ शकते. आता रक्तपित्ताच्या बाबतीत स्थान संशय कुठे होतो, कसा होतो, तर चरक निदान स्थानाचा 2रा अध्याय जो आपण पाहत होतो त्यात 4 नंबरचा श्लोक आहे तिथे 205 पेज नंबर वरती सांगितले बघा. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की
हेतूंच कंटिन्युअस सेवन केल्यामुळे पित्ताचा प्रकोप झालाय द्रव्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही दृष्ट्या, आणि ह्या पित्त प्रकोपामुळे रक्ताची वृद्धी झालीये द्रव्यात्मक आणि गुणात्मक, ते पण स्वतःचे गुण आणि पित्त वृद्ध झाल्यामुळे, पित्त प्रकोपित झाल्यामुळे त्याचे आलेले गुण अशा दोन्ही स्वरूपाने. मग आता काय होतंय पुढे, तर तस्मिन प्रमाणात वृत्ते पित्तम प्रकोपितम शरीरम अनुसर्पत, म्हणजे आता प्रकोपित झालेलं हे पित्त प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या रक्तासोबत मिश्र होऊन जेव्हा शरीरात अनुसर्पण करत आहे तेव्हा ते कुठे जाऊन पोचतं, तर यदि एव यकृत प्लीह प्रभवानाम लोहित वाहनाम च स्रोतसाम आसाद्य. म्हणजे आसाद्य म्हणजे काय, तर स्थान संशय होतोय. कुठे स्थान संशय होतोय, तर यकृत प्लीह प्रभव असणाऱ्या रक्तवह स्रोतसांमध्ये स्थान संशय होतोय. तर यकृत प्लीह प्रभव रक्तवह स्रोतस म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की चरक विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्यात 8 नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलंय 250 पेज नंबर वरती की शोणित वाहनाम स्रोतसाम यकृत मूलम प्लीहाचे, म्हणजे रक्तवह स्रोतसाचं जे मूल स्थान आहे, जे प्रभव स्थान आहे ते यकृत आणि प्लीहा आहे. सोबतच चरक चिकित्सा स्थानाचा जो 4था अध्याय आहे त्या 4थ्या अध्यायामध्ये 10वा श्लोक जो आहे त्या 10व्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलंय 428 पेज नंबर वरती, प्लीहानमचे यकृच्चैव तद अधिष्ठाय वर्तते स्रोतांसी रक्तवाहिनी तन्मूलानी ही देहिना, म्हणजे रक्तवह स्रोतसाचं मूलस्थान यकृत प्लीहा आहे हे ऑलरेडी विमान स्थानात सांगून झालंय. मग इथे त्यातून अभिप्रेत काय आहे, तर त्यांनी टीकेत दिलं बघा, यस्मात रक्तस्यापि यकृत प्लीहान वैव प्रधान स्थानम तेन रक्तसंयोगादि निष्पन्नस्य रक्तपित्तस्य तदेव स्थानमिति भाव, म्हणजे रक्तवह स्रोतसाचं तर ते स्थान आहेच आहे प्रधान. मूलस्थानाचा अर्थ इथे प्रधान स्थान घेतलाय जो आपल्याला पुढे कामी येणार आहे. पण जेव्हा प्रकोपित झालेलं पित्त रक्तासोबत मिश्र असतं आणि असं प्रकोपित झालेलं पित्त रक्तासोबत मिश्र असताना जो संयोग होतो आणि रक्तपित्त उत्पन्न होतं, तर त्याचं सुद्धा स्थान जे आहे ते यकृत आणि प्लीहा हेच आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट या श्लोकामध्ये काय सांगितली की तन्मूलानी ही देहिना, म्हणजे यकृत प्लीहा हे रक्तवह स्रोतसाचं मूल स्थान आहे हे एक आम्हाला कळालं. तन्मूलानी ही देहिना म्हणजे हे रक्तवह स्रोतस जे आहे ते देहाचं मूल आहे किंवा तिथे प्राणांचा आश्रय आहे. बघा चरक सूत्रस्थानाचा 29 नंबरचा जो अध्याय आहे तिथे 3 आणि 4 नंबरचा जो श्लोक सांगितलाय, 3 आणि 4 नंबरच्या श्लोकात काय सांगितलंय 181 पेज नंबर वरती, दशैव आयतनानि आहु प्राणायेषु प्रतिष्ठिता शंखो मर्मत्रयम कंठो रक्तम शुक्र ओजसी गुदम, म्हणजे हे काय आहे ती प्राणांची आयतन आहेत ज्यामध्ये रक्त हे एक आयतन म्हणून सांगितलंय. रक्ताच्या आश्रयाने प्राण राहणार आहेत. आणि आपण परवाच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं चरक सिद्धी स्थानाच्या 9व्या अध्यायामध्ये जो 4 नंबरचा श्लोक आहे 716 पेज नंबर वरती, तिथे सांगितलं होतं की आश्रय नाशात आश्रितस्य अपि विनाशः भवति, म्हणजे काय, तर जर प्राण ज्या आश्रयाने राहतोय रक्ताच्या, तर त्या रक्ताचा जर नाश झाला अतिप्रवर्तनाद्वारे तर प्राणाचा शरीराचा सुद्धा नाश होणार आहे. आणि हे अजून एक कारण आम्हाला रक्तपित्ताच्या अशुकारित्वाचं क्षिप्रकारित्वाचं इथे सापडलंय. दुसरी गोष्ट काय आहे की या टीकेमध्ये आपण पाहिलं की मूलस्थानाची टीका काय दिली की प्रधान स्थान अशी दिली आहे. म्हणजे काय, तर रक्तवह स्रोतसाचं प्रधान स्थान जे आहे ते यकृत आणि प्लीहा आहे. तर अतिदेश तंत्रयुक्तीने आपण एक गोष्ट चरक सूत्रस्थानाचा जो 20वा अध्याय आहे त्या 20व्या अध्यायामध्ये 8 नंबरचा जो श्लोक आहे 113 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी काय सांगितले बघा, तिथे त्यांनी दोषांची स्थानं सांगितली आहेत. म्हणजे 9 नंबरच्या श्लोकात सांगितले की सर्व शरीरचरास्तु वात पित्त श्लेष्माणा, म्हणजे वात पित्त आणि कफ हे सर्व शरीरात संचारी अवस्थेत आहेत, तरी सुद्धा यांची विशेष स्थान का सांगितली, तर त्याच्या टीकेमध्ये त्यांनी दिले बघा, तथापि इदं वैशेषिकं स्थानं ज्ञेयं यतो अत्र प्रायो वात विकारा भवन्ति भूताश्च दुर्जयाः अत्र च विजिते वाते सर्व वात विकार अवजयति. तशाच प्रकारे स्रोतस सुद्धा जी आहे ती सर्व शरीरात आहेत. म्हणजे बघा चरक विमान स्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्यात 4 नंबरच्या श्लोकात त्यांनी सांगितले स्रोतसांचं वैशिष्ट्य. तिथे काय म्हटलंय 250 पेज नंबर वरती,
सर्वगतत्वात सर्व सरत्वाच, म्हणजे ही स्रोतस सुद्धा दोषांसारखी सर्व शरीरात पसरलेली आहेत, तरी पण विशिष्ट धातूंचं, विशिष्ट भावपदार्थांचं, विशिष्ट स्रोतसांचं स्थान असं का सांगितलं, तर ते विशेष स्थान आहे. आणि मग जसं आपण इकडे पाहिलं की त्या स्थानामध्ये जसं वातस्थानामध्ये प्रायो वातविकारा भवंती, तसं हे जे रक्त स्रोतसाचं मूल स्थान आहे यकृत आणि प्लीहा, इथे प्रायः रक्तविकार होतात असं आपण म्हणू शकतो. आणि इथे जर रक्तविकार झाले तर ते जसं त्या श्लोकात म्हटलं की भूताश्च दुर्जया, म्हणजे त्यांची चिकित्सा करणं हे अवघड आहे. हे दुसरं कारण आम्हाला सापडलं रक्तपित्ताच्या अशुकारित्वाचं, क्षिप्रकारित्वाचं. आणि तिसरी तिथे गोष्ट काय सांगितली होती, अत्रच विजिते वाते सर्व वात विकार अवजय, म्हणजे यकृत प्लीहे मधल्या रक्ताची जर आम्ही चिकित्सा करू शकलो योग्य प्रकारे, तर शरीरातल्या इतर रक्तविकारांची सुद्धा आम्ही चिकित्सा करू शकतो. म्हणजे काय, तर यकृत प्लीहागामी अशी कुठली तरी औषध आम्ही जर रक्तप्रसादक, रक्तशोधक अशा द्रव्यांच्या कॉम्बिनेशन मध्ये दिली तर यकृत प्लीहेतल्या रक्ताचं तर चिकित्सा होणारच आहे, सोबतच शरीरात जिथे जिथे रक्तविकारांची उत्पत्ती आहे त्या सगळ्यांचं प्रशमन होऊ शकतं. हे एक हायपोथेसिस आहे. मग ह्या स्रोतसांचं पुढे काय होतं, तर आपण मागे पण बघितलं की रक्तदृष्टी जेव्हा आपण बघितली तर आपण पाहिलं की रक्ताची जी आहे ती द्रव्यात्मक वृद्धी आहे पण गुणात्मक सुद्धा आहे. म्हणजे पित्तातले आलेले उष्ण तीक्ष्ण गुण तर आहेतच, पण सोबतच त्याचे स्वतःचे असे गुरुस्निग्ध गुण सुद्धा रक्तामध्ये आता वाढलेले आहेत. आणि मग पुढे काय झालंय बघा, तर रक्त निदान स्थानाचा जो दुसरा अध्याय आहे बघत होतो, त्या 4 नंबरचा जो श्लोक आहे 205 पेज नंबर वरती, तिथे काय म्हटले बघा, यकृत प्लीह प्रभवानाम लोहित वहानाम च स्रोतसाम लोहित अभिषंद गुरुनी मुखानी असाध्य प्रतिरुंध्या तद्देव लोहितम दूषयती. म्हणजे आता काय झालंय, तर पित्त गुणात्मक आणि द्रव्यात्मक रित्या वाढलेला आहे, त्यासोबत रक्त सुद्धा द्रव्यात्मक आणि गुणात्मक म्हणजे उष्ण तीक्ष्ण आणि त्यासोबत त्याचे स्वतःचे असे गुरुस्निग्ध गुण सुद्धा वाढलेले आहेत. आणि या दोन्हीचा संयोग होऊन जे तयार झालेलं उष्ण तीक्ष्ण गुरुस्निग्ध गुणांचं वाढलेलं व्हॉल्यूम आहे ते त्या स्रोतसांवर प्रेशर एक्झर्ट करणार आहे. व्हॉल्यूम वाढल्यामुळे आणि त्या स्रोतसांवर प्रेशर एक्झर्ट झाल्यामुळे त्या स्रोतसांची जी मुख आहेत ती उत्सन्न होणार आहेत, विवृत्त होणार आहेत किंवा डायलेट होणार आहेत. म्हणजे इथे काय झालंय, तर इथे रक्तातला अभिषंद गुण स्निग्ध गुण याचा परिणाम कशावर झालाय, तर रक्तवह स्रोतसावर झालाय. म्हणजे काय झालंय, तर चरक विमानस्थानाचा जो 5वा अध्याय आहे त्या 5व्या अध्यायातला 9 नंबरचा श्लोक आहे 251 पेज नंबर वरती, तिथे सांगितलंय बघा काय म्हटले त्यांनी, तेषां प्रकोपात स्थानस्थाश्च एव मार्गगाश्च शरीर धातवः प्रकोपमापद्यन्ते इतरेषां प्रकोपात इतराणि च. म्हणजे स्रोतसांची जर दृष्टी झाली तर स्थानस्थ म्हणजे काय की ज्या भाव घटकांनी ज्या धातूंनी ते स्रोतस बनलेलं आहे त्यांची दृष्टी होणार आहे. आणि मार्ग ग म्हणजे त्या स्रोतसातून ज्या धातूंचं ज्या भाव पदार्थांचं वहन होत आहे त्यांची सुद्धा दृष्टी होणार आहे. आणि इतरेषां प्रकोपात इतराणि च म्हणजे ह्याच्या व्हाईस वर्सा सुद्धा होऊ शकतं. म्हणजे कदाचित स्थानस्थ भावांची दृष्टी झाली तरी सुद्धा स्रोतसाची दृष्टी होऊ शकते आणि मार्ग ग धातूंची जरी दृष्टी झाली तरी सुद्धा स्रोतसाची दृष्टी होऊ शकते. जे आपण इथे पाहिलंय की मार्ग ग धातूची दृष्टी झालीये आणि त्याचा परिणाम स्रोतसाच्या दृष्टीच्या रूपात आपल्याला दिसलाय. आता ही निदान स्थानातली संप्राप्ती झाली, ज्याच्यातून आपल्याला काय कळालं की हेतूंचं सेवन कंटिन्युअसली झाल्यामुळे जयपूर्वक दोष आहे, जो दोष प्रकोप बलवान आहे. का तर आपण दोष प्रकोपाच्या बलाच्या असेसमेंटची काही पॅरामीटर्स बघितली, त्यातला इथला जो पित्त प्रकोप आहे तो बलवान का आहे, तर जयपूर्वक आहे. दुसरी गोष्ट अनुगुण दुष्य आहे रक्तासारखं. तिसरी गोष्ट संसृष्ट योनी आहे, म्हणजे हेतू जे आहेत ते सुद्धा वर्णन केलेले बलवान आहेत. चौथी गोष्ट स्वस्थानामध्ये वृत्ती आहे, म्हणजे रक्त जे आहे ते पित्ताच्या एक स्थानावरून वर्णन केलंय. आणि 5वी गोष्ट काय, तर
प्राणायतन समुत्थ, म्हणजे आपण पाहिलं की रक्त जे आहे ते 10 प्राणायतनांपैकी एक आहे आणि हा पित्त प्रकोप जो आहे तो त्या रक्ताच्या आश्रयाने होतोय, म्हणून हा होणारा पित्त प्रकोप जो आहे तो बलवान आहे. पित्त प्रकोप होतोय म्हणजे काय होतंय, तर द्रव्यात्मक दृष्ट्या पित्ताची वृद्धी होतीच आहे, पण गुणात्मक दृष्ट्या सुद्धा होतीये आणि याच्या परिणामी काय होतंय, तर रक्ताची दृष्टी होतीये. रक्ताची जी दृष्टी आहे तर ती सुद्धा वृद्धी स्वरूपातली जी आहे ती द्रव्यात्मक वृद्धी तर आहेच, पण गुणात्मक सुद्धा आहे. आणि गुणात्मक वृद्धीमध्ये पित्ताचा विदाह झाल्याच्या परिणामी रक्ताचा विदाह होतोय, म्हणजे पित्तातले उष्ण तीक्ष्ण गुण आता रक्तात येत आहेत आणि त्याचे स्वतःचे गुरुस्निग्ध गुण जे आहेत ते सुद्धा वाढतायत. असं प्रकोपित झालेलं पित्त दुष्ट झालेल्या रक्तासोबत शरीरामध्ये अनुसर्पण करत असताना जेव्हा यकृत प्रिय प्रभाव अशा रक्तवाह स्रोतसांमध्ये पोहोचतं आणि तिथे पोहोचल्यानंतर जेव्हा रक्तातल्या अभिषंदामुळे गुरुगुणामुळे आणि उष्ण तीक्ष्ण गुणांच्या पित्तांनी युक्त असं व्हॉल्यूम वाढलेलं रक्त स्रोतसांच्या मुखावर प्रेशर एक्झर्ट करून त्यांची मुख डायलेट करणार आहे आणि तिथल्या रक्ताची पुन्हा एकदा दृष्टी घडून आणणार आहे. ही जी संप्राप्ती आहे ती अव्यक्त रक्तपित्ताची निदान स्थानातली संप्राप्ती आपण बघितली. आता चिकित्सा स्थानातली जी संप्राप्ती आहे, चरक चिकित्सा स्थानाचा जो 4था अध्याय आहे त्यामध्ये 7 आणि 8 नंबरच्या श्लोकात त्यांनी संप्राप्तीचं वर्णन केलंय. तर त्यातल्या 2 लाईन ज्या आहेत त्या निदान स्थानातल्या संप्राप्ती सारख्याच आहेत. काय म्हटलंय त्यांनी, तैहि हेतुभिः समुत्क्लिष्टं पित्तम रक्तम प्रपद्यते तद योनित्वात प्रपन्नमच वर्धते तत् प्रदुष्यते, इथपर्यंत झालंय. पण आपण निदान स्थानातल्या संप्राप्तीमध्ये बघितलं बघा, प्रकोपित झालेलं पित्त प्रमाणापेक्षा वाढलेल्या रक्तासोबत शरीरात अनुसर्पण करत असताना नंतरची एक महत्वाची घटना त्यांनी इथे वर्णन केली आहे 8 नंबरच्या श्लोकात. काय म्हटलंय त्यांनी, तस्य उष्मणा द्रवो धातुः धातोर्धातुः प्रसिच्यते स्विद्यतस्तेन समृद्धिं भूयस्तदधिगच्छति, म्हणजे काय झालंय, उष्ण तीक्ष्ण गुणाने प्रकुपित पित्त अतिमात्रेत वाढलेल्या रक्तासोबत जेव्हा शरीरात अनुसर्पण करत असेल तेव्हा पित्ताचा वाढलेला जो उष्ण गुण आहे तो उत्तर उत्तर धातूंचं त्या उष्ण गुणाद्वारे स्वेदन करणार आहे आणि ह्या स्वेदनाच्या परिणामी त्या उत्तर उत्तर धातूतला जो द्रवरूप अंश आहे तो त्याच्यासोबत असणाऱ्या रक्तामध्ये मिसळत पुढे जाणार आहे आणि मग अजून पित्तयुक्त अशा रक्ताची वृद्धी होणार आहे. बघा टीकेमध्ये दिले त्यांनी की द्रव धातू इति द्रवरूप अंश जे आपण पाहिलं आणि धातोर धातू इति मांसादेह, म्हणजे मांसादी पुढचे जे धातू आहेत त्यांचं स्वेदन होणार आहे आणि या स्वेदनाच्या परिणामी त्यातला जो द्रव धातू आहे द्रवरूप अंश आहे तो रक्तामध्ये मिसळत जाणार आहे. आपल्याला माहिती की उष्ण गुणाचं काम काय आहे, तर स्वेदने उष्ण. चरक सिद्धी स्थानाचा जो पहिला अध्याय आहे तर त्या पहिल्या अध्यायामध्ये 7 नंबरच्या श्लोकात पण स्वेदनाचं कार्य आपल्याला दिले बघा अशाच प्रकारचं. 678 पेज नंबर वरती काय म्हटलंय त्यांनी, स्निग्धस्य सूक्ष्मेषु अयनेषु लीनम स्वेदस्तु दोषम नयती द्रवत्व, म्हणजे दोषांना द्रवत्व आणण्याचं काम कोणाचं आहे, तर स्वेदनाचं आहे. म्हणजे हे जे वर्णन आहे हे धातुगत आभ्यंतर स्वेदनाचं वर्णन आहे, जे कशामुळे घडून येते तर ते पित्ताच्या उष्ण गुणामुळे घडून येते. आपण जर कोरोसिव्ह पॉइझनिंगची मोड ऑफ ऍक्शन बघितली तर त्यात सुद्धा असं दिलंय बघा की इट एक्स्ट्रॅक्ट्स वॉटर फ्रॉम ऑल द बॉडी टिश्यूज. मग हे प्रत्येक बॉडी टिश्यू मधलं वॉटर ते कोरोसिव्ह पॉइझन का बरं एक्स्ट्रॅक्ट करतंय, तर हे त्या कोरोसिव्ह पॉइझनच्या उष्ण गुणामुळे होतंय. म्हणून बघा चरक चिकित्सा स्थानातला जो 13वा अध्याय आहे त्या 13व्या अध्यायामध्ये 36 नंबरचा जो श्लोक आहे जिथे प्लिहोदराची संप्राप्ती सांगितली आहे 493 पेज नंबर वरती, तिथे त्यांनी काय म्हटलंय की शोणितम वा रसादिभ्यो विवृद्धम तम विवर्धयेत, म्हणजे रसामुळे रक्ताची वृद्धी झाली हे आम्हाला समजून आलं, पण पुढच्या धातूंच्या परिणामी पण रक्ताची वृद्धी कशी होते, तर तिथे सुद्धा कदाचित ही संप्राप्ती घडवून त्या धातूतला वाढलेला जो क्लेद आहे तो रक्तामध्ये मिश्रित होत असेल आणि मग अशी सिच्युएशन उत्पन्न होत असेल की त्या उत्तरोत्तर धातूंच्या परिणामी रक्ताची वृद्धी होते असं आपल्याला वाटू शकतं. बघा चरक चिकित्सा स्थानाचा आता याचं कन्क्लुजन जे आहे ते चरक चिकित्सा स्थानाचा 4थ्या अध्यायातला जो आपण आत्ताचा श्लोक वाचत होतो त्या अभ्यंतर स्वेदनाचं कन्क्लुजन त्यांनी तिथे सांगितलंय
टीकेमध्ये 8 नंबरच्या श्लोकाची जी टीका आहे 428 पेज नंबर वरती काय म्हटलंय त्याने, तेन पित्त उष्मणा स्विद्यमान धातुभ्यश्च्युतेन द्रवरूपेण धातुना युक्तम स पित्तम भूयो अतितराम वृद्धिम गच्छति इति योजना. म्हणजे उष्ण तीक्ष्ण द्रव गुणांनी आणि मात्रेने वाढलेलं पित्त उष्ण तीक्ष्ण द्रव अशा आणि स्निग्ध गुणात्मक आणि प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या रक्तासोबत मिश्र होतंय आणि सोबतच पित्ताच्या उष्ण गुणांमुळे उत्तर धातूंचं स्वेदन झाल्यामुळे त्यातला जो द्रवांश आहे तो अजून त्यात मिक्स होतोय आणि व्हॉल्यूम वाढतंय, स्रोतसांवर प्रेशर एक्झर्ट होतंय आणि मग कुठल्या तरी बहिर्मुख स्रोतसातून हे प्रेशर बिअर न झाल्यामुळे जेव्हा रक्त प्रवर्तन व्हायला लागतं ते आहे व्यक्त रक्तपित्ताची अवस्था. प्रत्येक वेळी पित्त प्रकोप झाला तर तो रक्तपित्त करेलच का, तर नाही. बघा चरक निदान स्थानाचा जो दुसरा अध्याय आहे त्या दुसऱ्या अध्यायामध्ये 4 नंबरचा जो श्लोक आहे त्या 4 नंबरच्या श्लोकाची टीका आहे. त्या टीकेमध्ये त्यांनी एक ओळ दिली आहे बघा 205 पेज नंबर वरती, यदि एव इति अनेन एवमपि प्रकोपितस्य पित्तस्य य एवांश संप्राप्तिमान भवति स एवं रक्तम दूषयति. म्हणजे प्रत्येक वेळी प्रकोपित झालेलं पित्त रक्तपित्त करेलच असं नाही, तर त्या प्रकोपित झालेल्या पित्ताने जर आपण आतापर्यंत पाहिलेले संप्राप्तीचे टप्पे जर पार केले तरच ते रक्तपित्ता म्हणून आपण म्हणणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की प्रकोपित झालेलं पित्त हृदय प्रदेशी समवस्थित झालं तर ते पांडू करणार आहे. प्रकोपित झालेलं तेच पित्त जर पुरुषाशयात गेलं तर ते पित्त जतिसार करणार आहे. म्हणून प्रत्येक वेळा पित्ताचा प्रकोप झाला म्हणजे ते रक्तपित्त करणारच आहे असं नाहीये, तर त्याच्या पुढच्या संप्राप्ती घटना पण जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे आपण आज काय काय शिकलो, तर दोष प्रकोप, दुष्यदृष्टी आणि स्थान संशय हे जे चिकित्सेतले टप्पे आहेत हे टप्पे जाणून घेण्यासाठी महत्वाचं काय आहे आणि ते टप्पे जाणून घेतल्यानंतर ते आम्हाला चिकित्सेपर्यंत पोहोचण्यासाठी कशी मदत करणार आहेत. दोष प्रकोपाचं बल आम्ही कुठल्या कुठल्या पॅरामीटर्स वरून ठरवणार आहोत आणि रक्तपित्ताची जी निदान स्थानात संप्राप्ती सांगितली, चिकित्सा स्थानात संप्राप्ती सांगितली आणि सुश्रुताचार्यांनी आणि अष्टांग हृदयकारांनी जी काही ऍडिशनल पॉइंट आपल्याला ह्या संप्राप्ती व्यतिरिक्त म्हणजे या संप्राप्तीत जे वर्णन केलेले नाही ते सांगितले, त्याचा आपण आज अभ्यास केलाय.